नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जुलैचा रिव्ह्यू. आणि आजचा हा जो एपिसोड होता ना, तो खरंच खूपच रंजक होता. कारण फायनली गौतम आणि आसावरी यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरलाय. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे तेही अगदी थोडक्यात. तर पहिल्यांदाच आपल्याला असं पाहायला मिळतं की शरू चक्क जयच्या रूममध्ये आलेली असते, परंतु ती बेडरूम जयची आहे याची तिला पुसटशी सुद्धा कल्पना नसते. ती बारकाईने ती बेडरूम पाहत असते आणि तितक्यात तिचं लक्ष जातं तिथेच टेबलवर ठेवलेल्या चाफ्याच्या फुलाकडे. आणि मग तिच्या लक्षात येतं की ती बेडरूम नेमकी कोणाची आहे ते. आणि त्याच वेळी जय बाथरूममधून बाहेर येतो आणि त्याचं प्रतिबिंब शर्वरी आरशात पाहते आणि घाबरूनच पाठीमागे वळते. तर शरूला असं अचानक समोर पाहून जय घाबरतो आणि मोठ्याने ओरडू लागतो, कारण त्याने टॉवेल गुंडाळलेला असतो. तो तिला म्हणू लागतो की काय गं, तुला काही कळतंय की नाही? प्रत्येक वेळी नॉक न करता असं दुसऱ्याच्या रूममध्ये कसं काय जातेस तू? तर शरू म्हणते की तुला दरवाजा बंद करता येत नाही का? आणि हे बघ, मी काही इथे मुद्दाम आले नव्हते. साक्षी वहिनी मला सगळं घर दाखवत होती. आणि दोघे मग पुन्हा एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. आणि त्यावेळी जयचा टॉवेल खाली पडतो. शरू त्याला सांगते सुद्धा की अरे तुझा टॉवेल खाली पडलाय. पण हा म्हणतो की हे बघ, उगाच मला ना खोटं काहीतरी सांगू नको, मागच्या वेळी सुद्धा तू असंच केलं होतं. आणि ते ऐकून शरू डोक्यालाच हात लावते आणि त्यातून निघून जाते. आणि मग तेव्हा कुठे या जयच्या लक्षात येतं की अरे चा, खरंच आपला टॉवेल खाली पडलाय. तो पटकन वर घेतो, पुन्हा पळतच बाथरूममध्ये जातो. त्याचवेळी दुसरीकडे मात्र काहीतरी वेगळंच घडत असतं. फरशीवर सांडलेली कॉफी आसावरी साफ करत असते आणि त्यावेळी तिथे येते बिंदू. आणि ती मूर्खबाई तेजस्विनीने सांगितल्याप्रमाणे अगदी बरोबर आसावरीचा अपमान करायला सुरुवात करते. तिला म्हणू लागते की अगं काय करतेस तू, हे तुला माहिती आहे का? आमच्या घरातील नोकरसुद्धा ही अशी कामं करत नाही. आणि ते ऐकून आसावरीला थोडंसं वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण ही बिंदू तिथेच थांबत नाही. ती अक्षरशः आसावरीचं शिक्षण, तिच्या सवयी, तिचं घरानं सगळं काही काढते. उगाचच तिला वाटेल ते बोलू लागते, तिचा अपमान करते. म्हणत असते की अगं तू या घराची सून म्हणून शोभतेस का तरी? आमचा गौतम कुठे आणि तू कुठे? त्याने कसं काय तुला पसंत केलं काय माहिती? आणि तिच्या या अशा बोलण्यामुळे बिचाऱ्या आसावरीला तर रडूच येतं. पण सुदैवाने तिथे येतो जय. तो लगेच काय आतमध्ये जात नाही. ही बिंदू काय काय बोलते तो बारकाईने ऐकत असतो. बिंदूचं मात्र त्याकडे अजिबात लक्ष नसतं. तेजस्विनीच्या सांगण्याप्रमाणे ती आसावरीचा अपमान करण्यात अगदी मग्न असते आणि बिचारी आसावरी काही बोलत नसते. पण शेवटी ती बिंदू सगळ्या लिमिट क्रॉस करते आणि मग जय मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि त्याला समोर पाहून त्या बिंदूला तर दरदरून घामच फुटतो. आसावरीसुद्धा थोडीशी घाबरूनच जयकडे पाहत असते. जय बिंदूवर खूप चिडतो आणि तितक्यात तेजस्विनीसुद्धा तिथे येते. तिला तर सगळंच माहिती असतं, पण ती उगाच जयसमोर नाटकं करते. विचारू लागते की काय रे, काय झालं? जय तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की यांना काही अक्कल आहे की नाही? आसावरीशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे? मला कळत नाही आहे की त्या आसावरीसोबत या अशा भाषेत कशा काय बोलू शकतात? ती या घरची होणारी सून आहे. आणि त्यावेळी बिंदू खाली मान घालते. तर तेजस्विनी त्याला समजावत म्हणते, हो हो जय, कळते मला, तू नको काळजी करू, मी त्या बिंदूला समजावेल. आणि मग ती उगाच खोटं खोटं नाटक करत बिंदूला ओरडते. तिला सांगते की आसावरीची माफी माग. त्यावर तीही बाई हो म्हणते. आणि मग त्यानंतर जय तिला स्पष्टपणे सांगतो की यापुढे जर तिच्याशी असं कोणी बोललं ना, तर याद राखा, मी अजिबात सहन करणार नाही. आसावरी या घरची होणारी मालकीण आहे, माझ्या धाकट्या भावाची बायको आहे. आणि त्यावर बिंदू घाबरूनच हो म्हणत तेथून निघून जाते. आणि मग तेजस्विनी शहाणपणा करत पुढे येते. आसावरीचे डोळे वगैरे पुसते. तिला सांगते की बाळा रडू नको, काही झालेलं नाही आहे. त्यावर आसावरी फक्त हो म्हणते. आणि मग त्यानंतर जयसुद्धा तिची समजूत काढतो आणि तिला बाहेर जायला सांगतो. आणि मग त्यानंतर तेजस्विनी जयशी बोलायला जाते, पण जय खूप रागात असतो, तो काही ऐकून घेत नाही. आसावरीच्या पाठोपाठ तोही रूममधून बाहेर पडतो. आणि हे सगळं त्यावेळी शरू बाहेरून ऐकत असते. जयने तिच्या ताईसाठी जे काही केलेलं असतं त्यामुळे जयविषयीचा तिच्या मनातला आदर आता आणखीन वाढलेला असतो आणि तिला खूप बरंही वाटत असतं. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो मेन सीन, जिथे गुरुजी आसावरीची आणि गौतमची पत्रिका पाहत असतात. तेजस्विनी उगाचच ओव्हर एक्सायटेड होऊन त्यांना विचारत असते की काय गुरुजी, पत्रिका जुळतायत की नाही? आणि त्यावर ते गुरुजी सांगतात, नाही नाही तेजस्विनी ताई, या दोघांच्या पत्रिका अजिबात जुळत नाही. जर का यांचं लग्न झालं की तुमच्या कुटुंबावर खूप मोठं संकट येईल, गौतमच्या जीवाला धोका निर्माण होईल.
आणि त्यांचं ते बोलणं ऐकून तिथे असणाऱ्या सगळ्यांच्याच पायाखालची जणू जमीन सरकते. सगळेजण खूप घाबरतात आणि खास करून आसावरी आणि गौतम. आसावरी तर पूर्णपणे खचूनच जाते, पण गौतम कसाबसा तिला धीर देतो. सुभाष आणि पमा यांचीसुद्धा काही वेगळी अवस्था नसते आणि तेजस्विनी तर असं नाटक करते जणू तिला खूप जास्त स्ट्रेस आलाय. पण मग तिथे येतो जय. खरं तर हे काय घडतंय हे त्याला माहीत नसतं. तो शांतपणे विचारतो की काय झालं, तुम्ही सगळेजण गप्प का बसलात. आणि मग गौतम त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो. आणि मग जय पुढे येतो, त्या गुरुजींशी बोलतो, त्यांना विचारतो की यावर काही उपाय नाही आहे का. तर ते गुरुजी म्हणतात नाही यावर काही उपाय नाही आहे, हे लग्न होऊ नाही शकत. जर झालं तर तुमच्या घराण्यावर खूप मोठं संकट येईल. आणि त्यावेळी जय मोठ्या मनाने समजूतदारपणे म्हणतो की गुरुजी, माझा देवधर्मावर जास्त विश्वास नाही आहे, पण मला तुमच्या विद्येचा अपमान करायचा नाही आणि ज्योतिषशास्त्रावर अविश्वासही दाखवायचा नाही. मला सांगा, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय. तर आपण फक्त एखादा अंदाज वर्तवू शकतो आणि अंदाज कधी कधी चुकू शकतोच ना. आणि त्यावेळी ते गुरुजी म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं. पण मग तेजस्विनी म्हणते की अरे जय, काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का रे बाबा. जर यांचं उद्या लग्न झालं आणि त्यानंतर माझ्या गौतमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. आणि त्यावेळी जय म्हणतो की अगाई, हे काय बोलतेस तू. हे बघ, उद्या जर यांचं लग्न झालं ना तर त्याच्या जीवाचं काहीही बरं वाईट होणार नाही आहे. आणि मला सांग, नशिबात जर काही घडणार असेलच तर ते आपण थांबवू शकतो का गं. आणि तू कधीपासून हे सगळं मानायला लागली. ऑफिसमध्ये जर कोणतं महत्त्वाचं काम आपल्याला सुरू करायचं असेल तर तू कधी मुहूर्त बघतेस का. नाही ना. मग आत्ताच हे सगळं कशासाठी. पुढे तो असंही म्हणतो की आसावरी माझ्या भावासाठी एकदम योग्य आहे. तिच्या येण्यामुळे गौतममध्ये अनेक चांगले बदल झालेत. त्यामुळे या अशा कारणामुळे तिला नाकारणं, हे लग्न मोडणं मला मान्यच नाही. काही झालं ना तरी त्या दोघांचं लग्न होणारच आणि ते मीच लावून देणार. आणि जयचं ते बोलणं ऐकून सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात. तेजस्विनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. जय स्पष्टपणे सगळ्यांना सांगतो की गौतमचं आणि आसावरीचं लग्न होणार आणि कोणास ठाऊक उद्या या दोघांच्या लग्नामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडून येतील. आपण निगेटिव्ह विचारच कशासाठी करायचा. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेलच ना तर आपण गुरुजी सांगतील ते सगळे उपाय करू, काहीच हरकत नाही. आणि मग त्यानंतर तो गुरुजींना साखरपुड्याचा थेट मुहूर्तच काढायला सांगतो. ते गुरुजी पुढच्या महिन्यातल्या 3 तारखा सांगतात आणि मग तेथून निघून जातात. आणि मग जय आपल्या सुभाषलाच विचारतो की काका, तुम्ही सांगा आता या 3 तारखांपैकी नेमका कोणत्या तारखेला आपण साखरपुडा करायचा. त्यावेळी सुभाष म्हणतो की असं काही नाही, तुम्ही सांगाल ती तारीख आम्हाला मान्य असेल. आणि मग तो तेजस्विनीला विचारतो, पण ही तेजस्विनी रागातच म्हणते की मला कशाला काही विचारतंय. आता जयने सगळं ठरवलंय तर त्यालाच विचार आणि ती तिथून जाण्यासाठीच निघते. जय तिला समजावण्याचा प्रयत्न करतो तर ती रागात इतकंच म्हणते की माझी अट विसरू नको. या गौतमच्या लग्नाआधी मला तुझं लग्न बघायचं आहे. आणि ती थेट तेथून निघूनच जाते. पण जय तिचा जास्त विचार करत नाही. आणि मग भानू आजी लगेचच त्या बिंदूला पेढे आणायला सांगतात आणि सगळ्यांचं तोंड गोड करतात. फायनली आसावरीच्या आणि गौतमच्या साखरपुड्याचा मुहूर्त निघालेला असतो. पण त्यावेळी समायरा मात्र खूप जास्त चिडलेली असते. त्यानंतर मग मित्रांनो, आपल्याला असं पाहायला मिळतं की आजी गौतमला आणि आसावरीला देवघरात घेऊन जाते. तिथे ते दोघेजण आजींचा आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतात. आणि त्यावेळी आसावरीच्या हातात जी एक नोट असते ती नोट ती बाप्पाच्या पायाशी ठेवते. त्यानंतर मग आपण असं पाहतो की सगळेजण आपापल्या घरी जायला निघतात. आणि त्यावेळी आसावरी अगदी मनापासून जयचे आभार मानते. तर जय तिला म्हणतो की जसं मी गौतमचा मोठा भाऊ आहे ना तसंच तुझाही मोठा भाऊ आहे. तुला कधी काही लागला ना तर हक्काने मला सांग, संकोच करू नको. आणि त्यावर तीही आनंदाने हो म्हणते. तर आपली भानू आजी साक्षीला परब कुटुंब, उमाचं कुटुंब आणि त्यांचं खानोलकर कुटुंब या तिघांचा एक फॅमिली ग्रुपच बनवायला सांगते. आणि मग परब फॅमिली आणि उमा साक्षी सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे, कोणकोणते नवीन ट्विस्ट येणार आहेत हे पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.